परिषद निवडणूक 2025 अचलपूर एकदा माहोल लागला. मी लय उमेदवाराजवळ चलो एकदम थेंबेटोकपणे जायचं. आपले काय काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं त्या सदर उमेदवाराकडून घ्यायची आहेत. तर वार्ड क्रमांक 9 मधले आजचे उमेदवार आहेत सोमेश सुनीलराव खांजोळे, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. दादा गावरांमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. जय हरी. जय हरी. आज एक उमेदवार म्हणून तुम्ही पुऱ्या वार्डात फिरून राहिले, शहरातही फिरून आले. आज तुम्ही तरुण आहे, कोणत्या प्रकारचे तरुण भेटतात आणि तरुण पोराले काय अपेक्षा आहे? तरुण पोरं तर भरपूर माझ्यासोबत प्रतिसाद भेटत आहे. तरुण पोरांचा भरपूर. आणि त्यांच्या ज्या समस्या आहे की इथं कंपन्या नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यासाठी कंपन्या आहे, त्यांना वाचनालय नाही बराबर इथं प्रॉपर तरीकेचं. ते वाचनालय, त्यानंतर त्यांना खेळ स्पर्धासाठी काही व्यवस्था नाही त्यांची. व्हॉलीबॉलचं प्लेअर म्हटलं म्हणजे त्याला खेळायला जावं लागतं तिकडे. आपली तर व्हॉलीबॉलची काही स्पर्धा होत नाही, त्यांच्यासाठी ग्राउंड नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या मनात येत आहे की बा हे तरुण पोरं पण मला सांगत आहे की बा दादा असं असं आमचा प्रश्न आहे, एवढा आमचा मार्गी लावा. मी निश्चितच या तरुण पोरांचा जो प्रश्न आहे यांचा निश्चितच मार्गी लावण्यासाठीच मी मैदानात उतरलो. नाही, एक तुम्ही तरुण पोरं सांगितलं, पण स्पर्धा परीक्षा असा सब्जेक्ट आहे भाऊ, पहिल्यासारखा बा आपण आता घाम गळू शकत नाही. आपल्या बापदाद्यानं वज्जर मेहनत केली. हो, तुम्ही करू शकता का? मी नाही करू शकत, नाही तुम्ही करू शकत. प्रत्येकाची अशी अवस्था आहे की बा अभ्यास करून आपल्याला प्रशासकीय नोकरीत लागतात, पण त्या प्रकारचं वाचनालय लायब्ररी नाही ना हो. पण सोमेश दादा जर या ठिकाणी लोकांनी संधी दिली त्या पोरांसाठी तुम्ही काय करसाल? निश्चितच मी ती लायब्ररी जे तरुण पोरांसाठी जे लागतात, जे पण गोष्टी त्या तरुण पोरांसाठी लागतात त्याचं निश्चितच मी पुस्तकं वगैरे हे निश्चितच मी सगळ्या गोष्टीचं हे करेल. स्वतः का नगर परिषद कडून? नगर परिषदच्या अवलंबूनवर बसणारा मी व्यक्ती नाही. मी हे जे शिक्षणामध्ये जर मी इंटरेस्ट टाकला म्हणजे इंटरेस्ट टाकणारच आहे मी या गोष्टीमध्ये. आणि हे मी स्वतःहून खर्चातून मी हे कामं करेल. मी नगर परिषदच्या निधीची वाढ बघणार नाही. तरुण पोरं जाईल तर शहराचा विकास होईल, शहर सुधरेल तर माझा परिवार माझं शहर आहे. मी शहर सुधरवायला, माझा परिवार सुधरवायला आलो आहे. सांगा. हो, या निवडणुकीत उभे राहिले का उभं केलं आहे तुम्हाला? नाही, उभं तर मी सुद्धा राहिलो. उभं करायचं असतं तर वडिलांना उभं केलं असतं, सगळ्या गोष्टी केल्या असत्या. पण तरुण पिढीचा जो मला साथ होता, तरुण पिढीचे जे मी भावना बघितल्या त्या भावनेनुसार मी उभं झालेलो आहे. मला काही उभं केलं नाही कोणी, मी स्वतःहून उभं झालेलो आहे. पक्षाने मला जबाबदारी दिली, त्या जबाबदारी मी निश्चितच पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सांगितलं की स्वतःच तुम्हाला राजकारणात उतरायचं, तो उतरले. पण ज्या पद्धतीनं मा कानावर काही आरोप येऊन राहिले, सोमेश खांजोळे एवढा मोठा बिल्डर, काय या पोराचं काय योगदान आहे या राजकारणासाठी, शहरासाठी काहीतरी सांगा ना. म्हणजे कसं आहे, काय गरज आहे म्हणे आणि काय समजते म्हणजे राजकारणातलं, असाही आरोप होत आहे तुमच्यावर. तरुण पिढीला जेवढं राजकारणातलं ज्ञान आहे हे प्रत्येकाला, म्हणजे जे वय होऊन गेले 20-25 वर्ष राजकारणाचं जे करून आले त्यांनी जेवढे कामं केले नाही 20-25 वर्षात, तेवढे कामं मी 5 वर्षात केले. 2018 साली मी ज्या वेळेस 17 वर्षाचा होतो त्यावेळेस पासून मी मोफत रुग्णवाहिका सेवा आतापर्यंत चालवत आहे. अजूनही चालूच आहे. आणि अजूनही ते मी आजीवन मोफत रुग्णवाहिका सर्ववासी माझे मोठे वडील जे आहेत त्यांच्या नावानं मी ते मोफत रुग्णवाहिका चालवतो. ज्या पेशंटला म्हणजे जो ऍक्सिडेंट होते त्या ऍक्सिडेंटवाल्या पेशंटला कोणत्या या रुग्णवाहिकाला विचारते की मला भाडं कधी भेटेल, मी त्याला नेऊ कधी, मला भाडं कोण देईल. पण माझी रुग्णवाहिका हे विचारत नाही मला भाडं कोण देईल. माझी रुग्णवाहिका हे विचारते, तो जात पात धर्म बघत नाही, तो फक्त पेशंटला उचलते, त्याला दवाखान्यात नेऊन ऍडमिट करतो, त्याची पूर्ण व्यवस्था होते आणि त्यानंतर त्या पेशंटच्या घरच्या लोकांना बोलावून आमची रुग्णवाहिका तिथून निघते. तोपर्यंत आमची रुग्णवाहिका तिथून निघत नाही. आमचं समाजकार्य म्हणून आम्ही एवढं हे करताय. माझ्यावर आरोप होत आहे की ह्या तरुण पोरांना काय केलं, काय नाही केलं. पण जे तुम्ही काही 25-30 वर्षात केलं नाही ते मी 5 वर्षात केलं. ज्या वेळेस अचलपूर कराड शहरामध्ये पाण्याची टंचाई होती त्यावेळेस लोकांनी सोशल मीडियावर एवढं व्हायरल केलं की मी पाणी वाटत आहे, पण मी व्हायरल नाही केलं. मला समाज कार्य करण्याची आदत आहे, पण मला व्हायरल करायची प्रसिद्धीची हाव नाही. मला प्रसिद्धीची हाव नाही. माझं म्हणणं एवढं आहे ना, मी माझ्यामुळे कोणाच चांगलं होत असेल ना ते मला परमेश्वरानं जो आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादामुळे मी करताय. मी आता स्वतःहून तर काही करत नाही, परमेश्वर करून घेत आहे त्याच्यामुळे मी करतो. आज तुमची फॅमिलिकल बॅकग्राऊंड पाहिलं तर हे सारं मेहनतच्या भरोश्यावरच झालाय ना? हो, हे सगळं मेहनतच्या भरोश्यावर आहे. सर्व असे माझे मोठे वडील, माझे आजोबा, माझे वडील, माझे काका यांची फार मेहनत आहे. हे एका टाइमले फार म्हणजे आमची कंडिशन फार कमी जी होती. 2010 पर्यंत आमची कंडिशन, आम्ही कौलीच्या घरात राहिलो आहे. बरसात मध्ये पाणी पडत होतं घरामध्ये, त्या पाणीमध्ये आम्ही राहिलो आहे. हे अशी आमची कंडिशन होती. मी तर फार कमी बघितलं ते, पण माझ्या वडिलांना खूप हे दिवस बघितले आहे.
त्याकरता ते आता हे सगळ्यांनी जनतेने बघू नये, आम्हाला देवानं आशीर्वाद दिला, आशीर्वादाचं निश्चितच आम्ही सगळ्यांचे लोकांचे जे प्रश्न आहे घरकुलाचे याचे त्याचे आम्ही निश्चितच मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. मी माझं कमिशन दलालीसाठी मी काही त्या नगरपालिकेमध्ये गरज नाही त्याची आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही आहे. त्याकरता आपण त्या नगरपालिकेमध्ये काही चाललो नाही. आपली फक्त एवढीच इच्छा आहे की जसं देवाने आमचं चांगलं केलं असं सर्व अचलपूर परतवाड्या मायबाप जनतेचं चांगलं व्हावं ह्याकरता आम्ही नगरपालिकेमध्ये पाऊल टाकलं. निश्चितच लोक आम्हाला प्रतिसाद देतील, मी अशी विनंती त्यांना करतो. तर हे होते प्रभाग क्रमांक 9चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सोमेश सुनीलरावजी खानजोडे. एकदम फ्री फ्रँक मुलाखत घेतली. आणि तसंही सांगतो मी लय लोक भेटतात. आता कसं आहे, एवढी तरुण वय 21-22 वर्ष वय, काय बोलता येईल ऑन कॅमेरा काही फील्डवर जमत नाही. पण तुम्ही जो एक शब्द वापरला की आमच्या म्हणजे जे पूर्वज होते आजोबा मोठे बाबा यानं ज्या पद्धतीने मेहनत करून इथून इथपर्यंत आणलाय आणि त्याच्यातून आपल्याला असं पुढे नेता एक बोलताना फार शब्द आठवला की आम्ही केलेले समाजकार्य याची की प्रसिद्धीची हाव नाही तर मी एक दिवस योगासनामध्ये विलायतपुरा होता आणि तिकडे गेलतो मी. ते विलायतपुरात याचं ते टिप्पर दिसलं, टँकर दिसलं, त्या टाइमने मी योगागान बातमी केली होती. हे म्हणे कायले बातमी केली, म्हणजे काम असं करा की इकडचं काम इकडच्या हाताला माहीत नसायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे. ही मुलाखत कशी वाटली, काय वाटली कळवा. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल अशी मुलाखत कोणा उमेदवाराला त्याची घ्यायची असेल तर खाली गावरान नांदेचा नंबर दिला आहे, त्याच्यावर एक फोन करा, नक्की आम्ही तुमची मुलाखत घेऊ.